तर मित्रांनो, आज आपण दुसरा राऊंड खेळत आहे. तर हे जी थोडक्यात तुम्हाला प्रतुल्य माहिती देतोय, तर ते ऐकून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. ही ऍक्च्युली पिरॅमिड गेम आहे. याचा अर्थ तुम्हाला म्हणजे असं हे ठेवायचं आहे, म्हणजे टॉवर बनवायचा आहे एक प्रकारे. असा टॉवर बनवायचा आहे. ओके, पडलं तर परत बनवायचं आहे. बट ऍट लास्ट ज्याचा पहिला बनेल पूर्णपणे, दोघांकडे 9 ग्लास आहेत टोटल असे, आणि ज्याचा पहिला बनेल सगळ्यात आधी तो जिंकला. असं आहे का? आणि जिंकणाऱ्याला 1000 रुपये मिळणार आहे. तर मी 1000 रुपये तुमच्या दोघांच्या इथं मध्ये ठेवतो. तर हे बघा, एक मिनिट, हे बघा, हे 1000 रुपये आहेत. तर आपल्या सगळ्यांना आता गेम लक्षात आलीच असेल. तर आता या दोघांच्या हातात 9 ग्लासेस आहेत. तेव्हा इथं जागुनी मांडून ठेवलेले आहेत आणि प्रतुल्याच्या हातात तिथं 9 ग्लास आहेत. आता हे 9 ग्लास आता दोघांना टायमिंग देणार आहोत आपण. त्या टायमिंग मध्ये या दोघांनी किती टावर उभा करतात ते बघायचं आहे आपल्याला. तर आपण लगेचच गेम चालू करूया. तर हे बघा, इथं स्टॉप वॉच आहे. तर हे आता मी प्लेचं बटन दाबत आहे. आता बघूया कोण लवकर आवरते याच्यात, म्हणजे फास्ट मध्ये कोण करते. स्टार्ट. गेम चालू झालेली आहे. कॉम्पिटिशन मध्ये सेम चाललेले आहेत आता सध्या. आणि जागो ढासळलेला आहे. जागो आपले ग्लास गोळा करायचे आहेत आणि परत लावायचं आहे. चीटिंग अजिबात कोणी करणार नाही, नाहीतर त्याला गेम मधनं डिस करण्यात येईल. तर टाइम बरोबर 1 मिनिट होऊन गेलेला आहे. पाहू शकता इथं 1 मिनिट झालेला आहे. आणि तुम्हाला टायमिंग 2च मिनिटाचा आहे बरं का. 2 मिनिटाचा टायमिंग आहे तुम्हाला. कैसा मजा आया. 2 मिनिट, आता 1 मिनिट 30 सेकंड झालेले आहेत मित्रांनो. चेपले ग्लास चेपले म्हणा. जागो म्हणते ग्लास चेपले. आय आय 10 सेकंड राहिले. 10 सेकंड. आणि इथं टाइम अप. 2 वाजलेले. जागो बास, संपलं जागो. आणि अशा तऱ्हेने प्रतुल्य जिंकलेला आहे, कारण की प्रतुल्यने 1 2 3 4 5 6 ग्लास केलेले आहेत. आणि जागो चिटिंग करून पण 1 2 3 4 5 ग्लासांचा पिरामिड केलेला आहे. त्यामुळे हे 1000 रुपये प्रतुल्य घेऊ शकतोय. आता ती चेपल्यात ग्लास, त्याला आम्ही काही नाही करू शकत. आम्ही काही करू शकत नाही. तर आता राऊंड मध्ये प्रतुल्य परत एकदा 1000 रुपये जिंकलेला आहे. तर आपण तर हे मंडळी, तर आज आपला गेम अजून एक इंटरेस्टिंग गेम. त्या गेम मध्ये विषय असा आहे की प्रतू आणि जागो हे दोघं जण जे प्लास्टिकचे ग्लास असतात यूज अँड थ्रोचे, तर ते ग्लास मी दोघांना एक एक देणार आहे. आणि त्या ग्लासला काय करायचं, दोघांनी असं उलट ग्लास ठेवायचा आणि फुकत 2 फरशा क्रॉस करायच्या. जो पहिला या फरशा क्रॉस करल त्याला माझ्याकडनं 500 रुपये मिळणार आहेत. अख्खे 500 रुपये मिळणार आहेत. पण त्याला एक अट आहे, ग्लास फुकत फुकत उलटा जो ग्लास आहे तो फुकत फुकत जर पडला
तर त्याला परत त्यानं सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. ते पाहू शकता, हे बघा ही लाईन आहे. या लाईनीच्या इथं जागोनी ग्लास ठेवलेला आहे. जागो तयार आहे का? साहेब जरा वर तर बघून सांगा तयार आहेचा. हा ही तयारी आहे हो तुमची. तर इथं बघा प्रफुल्ल्यानी पण ग्लास ठेवलेला आहे आणि प्रफुल्य पण तयार आहे. तयार आहे का साहेब? आणि हे बघा हे ग्लास इथनं तर ह्या लाईनी पर्यंत आणायचं आहे. हे ग्लास ही लाईन जे शेवट क्रॉस करल त्याला माझ्याकडनं हे 500 रुपये बक्षीस आहे. हा फुकत जायचं. फक्त ग्लास आहे बघा लक्षात ठेवा. प्रथुल्य ग्लास जरासं पाडून दाखव. जर फुकत ग्लास असा पडला की तुम्ही परत ह्याच लाईनीला यायचं इथं स्टार्टिंग पॉइंटला आणि इथनं परत सुरुवात करायची. आलं का लक्षात तुमच्या? दोघं तयार आहेत का? एका दुसऱ्याला ढकलायचं नाही. एक दुसऱ्याला ढकलायचं नाही. आपापल्या लाईनीनेच यायचं आहे. समजलं का? तर ऑन युअर मार्क गेट सेट गो. प्रतुल्यने असं काम केलंय. हरी बाजी जीत गया आहे प्रतुल्य. आणि जागोच्या तोंडातला घास काढून घेतलेला आहे. कारण की ह्याचा मी तुम्हाला स्लो रिप्लाय दाखवतो नंतर. याच व्हिडिओ मध्ये तुम्ही स्लो रिप्लाय पण बघायचा. हे पार जागो तोंडापर्यंत आला होता ह्याच्या. कारण जागोची भूक दुसरीकडेच गेली, ग्लासाला लागलीच नाही. त्यामुळे जागो हरलेला. आणि हे जर प्रतुल्य बाळ तुला 500 रुपये माझ्याकडनं. तर आजचा सर्वात मोठा सावकार म्हणलं तर आमचा प्रतुल्य झालेला आहे. तर बाळ कसं वाटतं एवढे पैसे जिंकून तुला? अमीर लग रहा है आपको? अच्छा है. आणि जागो बघा आमचा कसा बसलेला आहे. तो माझ्यापेक्षा मोठा आहे 5 वर्षानं. त्याला आता एनर्जी लय असतो माझ्यापेक्षा. अरे बाळ अनफेअर म्हणू नको. तू त्याच्या दुप्पट आहेस वजनात. तुझ्याकडे ऍडव्हान्टेज आहे. एवढं किलोभर मोठं पोट काळा. त्या पोटात किलोभर मोठी हवा. ती हवा तू बाहेर टाकतोस अशी. तर मॅडमला पण हसायला आलेलं आहे बघा. मॅडमचं डोकं दुखत आहे म्हणून मॅडम काय आता पार्टिसिपेट करणार. कारण की त्या पहिल्या 2 राऊंड मध्ये हरल्यामुळे त्यांनी टेन्शन घेतले आणि यांना काय पैसे मिळेना झाले. मागच्या गेम मध्ये 1 रुपया मिळालं होतं यांना. त्यामुळे नाराज झालेल्या. त्या म्हटल्या पोरांनाच खेळू दे. योगा तयारी बघा. लपून ठेवायला पैसे बाबा. तर एकंदरीत खूप मजा आली गेम खेळायला.